नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट सोमनाथ तुमचं स्वागत करतो कन्याकुमारी केरळ रोड ट्रिपच्या 4थ्या भागामध्ये। आजचा हा आपल्या ट्रिपचा 5वा दिवस आहे आणि आपण आहोत केरळमध्ये। आज सकाळी आम्ही अजिमला शिवा टेम्पलला गेलो होतो आणि तिथून आम्ही निघालो होतो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला, जे आहे जटायू अर्थ सेंटर, ज्याला जटायू नेचर पार्क असेही म्हणतात। जटायू अर्थ सेंटर हे त्रिवेंद्रम पासून साधारणतः 45 किलोमीटर असेल आणि 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे। फायनली आम्ही पोहोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला। या ठिकाणी बुकिंगसाठी भयंकर मोठी लाईन आहे। 3-4 तास लागले आम्हाला बुकिंगसाठी। या ठिकाणी वरती जाण्यासाठी केबल कार्स आहेत आणि त्यासाठी 200 रुपीज तिकीट आहे व वरती जे अर्थ सेंटर आहे त्यासाठी 200 रुपीज तिकीट। विशेष म्हणजे या तिकिटांसाठी 2 वेळा लाईन मध्ये उभं राहावं लागतंय। राक्षस राजा रावणाने देवी सीतेचे अपहरण केले आणि त्यांना त्याच्या पुष्पक विमानातून लंकेला घेऊन जाऊ लागला। त्यावेळेस त्याच्या मार्गावर जटायू याने देवीचे रडणे ऐकले आणि देवी सीतेला सोडवण्यासाठी रावणाचा सामना केला। दोघात युद्ध झाले। अनेक वेळा रावणाला जटायूने मात दिली, परंतु शेवटी रावणाने चंद्रहास तलवार वापरली आणि जटायूचा पंख कापला। यामध्ये जटायू गंभीर जखमी झाला आणि एका टेकडीच्या माथ्यावरती पडला। जेव्हा भगवान राम देवी सीतेचा शोध घेत आले तेव्हा जटायू जिवंत होता। रावणाने सीतेचे अपहरण केले आहे आणि कोणत्या दिशेने नेले आहे याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली। जटायूचा अंत जाणवणाऱ्या भगवान रामाने पक्षाला आशीर्वाद दिला आणि त्याला मोक्ष दिला। मरतेवेळी जटायूने दिलेली ही माहिती त्यानंतरच्या घटनाक्रमामध्ये महत्वपूर्ण ठरली। या शिल्पा शेजारी एक लहानसा जलकुंभ सापडेल, जो जटायूच्या चोचीच्या प्रभावाने तयार झाला असे म्हणले जाते। या जलकुंभातील पाणी पिऊन हा पक्षी भगवान रामाच्या आगमनापर्यंत जगला अशी आख्यायिका सांगितली जाते। तसेच या शिल्पाच्या शेजारीच प्रभू श्रीरामाच्या पायाचे ठसे असलेले एक मंदिरही आहे। विस्तीर्ण निळ्या आकाशाखाली एका खडकाळ टेकडीवर तो घसरला, तुटून पडला। निराशेने स्वर्गाकडे पाहत आपल्या प्रभूच्या आगमनासाठी प्रार्थना करत राहिला। त्याचे पंजे मोठ्या वेदनांनी घट्ट पकडले होते। त्याची चोच हताश ओरडत उघडी होती। गंभीरपणे निराश तरीही शूर, तो जिथे पडला तिथे जगातील सर्वात मोठ्या पक्षी शिल्पाचा, त्याच्या शौर्याचा गौरव करणारे हे जटायू अर्थ सेंटर उभे आहे। देवी सीतेच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी जटायूने केलेल्या प्रयत्नाच्या स्मरणार्थ कलेचे हे आश्चर्यकारक कार्य स्त्री सुरक्षा आणि सन्मानाला समर्पित आहे। या ठिकाणी बराच वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे। इथून आम्ही जाणार होतो कोलंब बीचला, परंतु आज बराच वेळ या ठिकाणी गेल्यामुळे आम्ही इथून जवळच असलेल्या वर्कळ बीचला निघालो आहोत।
गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या ट्रिपचा हा 6वा दिवस आहे आणि आपण आहोत वर्कल बीच, केरळमध्ये. काल आम्हाला 6 वाजले या ठिकाणी येण्यासाठी आणि बीच पासून जवळच आम्हाला रूम मिळाली. आज सकाळ सकाळी बीच वरती खूप मस्त वातावरण आहे आणि बीच एकदम खाली खाली आहे. कोलम बीच पण खूप फेमस आहे, पण गर्दी तेवढीच असते. त्या मानाने हा बीच एकदम भारी आहे. रूम पण चांगले आहेत आणि 2 ते 2,500 मध्ये रूम मिळून जाते. वर्कल बीचला अरबी समुद्राचा मोती म्हणूनही ओळखले जाते. या क्लिफ वरून डॉल्फिन पण दिसतात आणि येथील डॉल्फिन राईड पण फेमस आहे. आज आम्ही दुपारपर्यंत इथेच असणार आहोत आणि दुपारनंतर आम्ही निघणार आहोत केरळमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणी म्हणजे अलेपी. जाताना आम्ही भेट देणार आहोत महर्षाला श्री नागराजा टेम्पल आणि अंबलपुजा येथील श्री कृष्ण टेम्पल. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. Please do like, share and subscribe our channel Trip and Travels.